रोजच्या आपल्या सर्वांप्रमाणे आज माझीही तीच सकाळ, तीच सुरुवात, तेच वातावरण आणि तीच सकाळची चहा आणि रोजची दिनचर्या. सकाळी लवकर तयार होऊन त्याच आपल्या 9 ते 6च्या ड्युटीसाठी बाहेर पडायचं. ऑफिसमध्ये गेल्यानंतर ऑफिसमधल्या फाईल्स, क्लायंटचे कॉल्स, मेल्स, रोजची हीच दिनचर्या आणि आयुष्याच्या या धावत्या घडामोडीपासून आज खरंच एक विश्रांती घ्यावी असं सारखं वाटत होतं. असंच विचार करत होते आणि स्वामींचं नाव अचानक कानावर ऐकू आलं. मनात विचार आला, नाव आलंच आहे, घरी जाण्याआधी दर्शन घेऊन जाऊ. त्याला तर मग माझ्यासोबत श्री स्वामी समर्थांच्या नालासोपारा येथील मठात. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या ब्लॉग विथ प्रगती या चॅनलमध्ये. तुम्ही पाहू शकता सायंकाळची वेळ आहे आणि वातावरण अतिशय सुंदर आणि शांत विलीन होत चाललं आहे. बाय द वे, तुम्हाला ह्या मठामध्ये यायचं असेल तर तुम्हाला नालासोपारावरून वाघोलीसाठी बस किंवा ऑटो रिक्षा घेऊन येऊ शकता. आणि जर बाय रोड तुम्ही ओन व्हेकल नेत असाल, तुम्हाला इथे पार्किंग अवेलेबल आहे, तुम्ही बघू शकता. मंदिराच्या आवारात प्रवेश करताच मी पाहिलेली शांतता आणि जाणवलेला तो आभास, तसंच लहान मुलांसाठी प्ले एरिया देखील इथे आहे. जणू देवाने त्याच्या सर्वात लाडक्या प्रिय भक्ताला म्हणजे लहान मुलांना त्यांच्या आनंदाची पूर्णतः काळजी घेतली असावी. तसंच निसर्गात रमलेलं हे भव्य घुमट आणि स्वामी समर्थांचं ते नाव. आतापर्यंत पाहिलेलं हे सर्वात मोठं स्वामींचं मठ आहे. मठात प्रवेश करताच मनात होणाऱ्या घडामोडींना जाणवलेली एक शांतता मला भासत होती. तुम्ही बघू शकता स्वामींचं हे शांत, अढळ आणि तेजस्वी रूप. जणू माझं दुःख माझ्या मनात घेऊन आलेली मी ती विश्रांतीची आस त्यांनी आधीच जाणून घेतली होती. मंदिरात आल्यानंतर लकीली मला आज सायंकाळच्या आरतीचाही लाभ झाला होता. आणि मन प्रसन्न करणारी अशी आरती घेऊन झाली आणि मीही स्वामींच्या दर्शनासाठी उत्सुक झाले. मठात उभं राहून माझं मन स्वामींची सारखं संवाद साधत होते. जेव्हा जेव्हा मी अशीच खचून निराश होईल तेव्हा माझी साथ कायम तुम्ही अशीच द्याल ना, तुमच्या भेटीसाठी पुन्हा पुन्हा मला बोलवाल ना, आणि भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणाल ना. मठात मी फक्त स्वामींचंच नाही तर त्यांच्या विश्राम स्थानावरील पादुकांचंही मला दर्शन घेता आलं. ह्या भेटीत माझं मन मात्र तृप्त होत होतं हे तुम्हीही जाणवू शकता, तुम्हीही बघू शकता. त्यामुळे असंच दर्शन घेऊन तुम्हालाही तुमचं मन तृप्त करायचं असेल तर तुम्ही सुद्धा इथे नक्की व्हिजिट करा. माझं बऱ्यापैकी छान असं दर्शन घेऊन झालेलं आहे. तर आता तुम्ही सुद्धा स्वामींचं दर्शन घ्या. स्वामींचं हे एवढं भव्य मठ असल्यामुळे ह्या शांत वातावरणात भक्तांना गुरुचरित्राचे पारायण आणि नामस्मरण करण्याची सुविधा केलेली आहे. तसेच अनेक असे भक्त आपल्या गावापासून दूर झाल्यामुळे भजन कीर्तनाची जी त्यांची ओढ असते ती दूर सोडून आल्याने त्यांना इथे मुंबईमध्ये जर ते अनुभवायचं असेल तर तुम्ही स्वामींच्या चरणाशी येऊन भजन कीर्तनामध्ये मग्न होऊ शकता. दर्शनानंतर मंदिरात छान असा प्रसादही होता. तसंच स्वामींसाठी श्रीफळ आणि विक्रीसाठी विविध धूपबत्ती व स्वामींच्या प्रतिमा व पादुका अशा बऱ्याच अशा श्रद्धापूर्ण गोष्टी इथे उपलब्ध आहेत.
तुम्ही जर ह्या मठामध्ये व्हिजिट करत असाल तर तुम्ही सुद्धा ह्या सर्व गोष्टी नक्की घ्या. स्वामींचं दर्शन बऱ्यापैकी झालं आणि जवळच इच्छापूर्ती भूमिगत गणपती मंदिरही होतं. मग आपल्या लाडक्या बाप्पांचं दर्शन कसं सोडायचं? म्हटलं जातं बाप्पांचं हे मंदिर 15 फूट भूमिगत आतमध्ये आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला एक वेगळाच थंडावा जाणवतो. म्हणजे बाहेरच्या वातावरणापेक्षा इथे बऱ्यापैकी थंड वातावरण आहे. त्याचं कारण असं की आपण चारी बाजूने बघू शकतो इथे लाकडी बांधकाम केलेलं आहे. आणि तसंच वरच्या बाजूला जर आपण पाहिलं तर हे सुंदर असं घुमट इथे केलेलं आहे. म्हणजे मंदिराचं बांधकाम अतिशय सुंदर आहे. आणि जसं बांधकाम आहे तसंच आपल्या सर्वांचे हे लाडके बाप्पा सुद्धा अतिशय सुंदर आहेत. म्हटलं जातं हे नवसाला पावणारे बाप्पा म्हणून इच्छापूर्ती भूमिगत गणपती मंदिर असं ह्या मंदिराला नाव दिलेलं आहे. आणि शेजारी श्रीराम आणि श्री हनुमंताची प्रतिमा. मंदिरात दर्शन घेत असताना एक लहान भक्त आणि त्याच्यामुळे झालेले प्रसन्न वातावरण हे तुम्ही पाहू शकता. मंदिरातून दर्शन घेऊन निघाले आणि आपल्या सर्वांच्या ओळखीच्या मांजरवाल्या काकीही आल्या होत्या. त्यांना विचारून मी त्यांचा जो बोका होता बबन त्यालाही भेटले. अतिशय निरागस आणि सोज्वळ असा बसलेला होता. आणि त्या काकींचा जो स्वभाव होता तोही अगदी मनमिळावू होता. त्यासमोरच बाळूमामा आणि विठ्ठल रखुमाईंच्या मूर्तीची स्थापना केली आहे. सो तेही दर्शन घेतले, माझं मन मोकळं केलं आणि त्याच पाठीमागे असलेल्या गोठ्याजवळ गेले. येथे तुम्ही आला तर तुम्हाला गाई, बैल, पाळलेल्या मेंढ्या आणि वासरू बघायला भेटेल. तसेच आताची जी पिढी आहे, लहान मुलं आहेत, त्यांनी बैलगाडी प्रत्यक्षात बघितली नसेलच तर तुम्ही त्यांना इथे नक्की व्हिजिट करायला घेऊन या. निसर्गामध्ये पूर्णतः विलीन झालेलं असं हे मंदिर. तसेच थोडं पुढे येऊन मी स्वयंभू अंबेश्वर महादेवाचं दर्शनही घेतलं. हरवलेलं ते माझं बालपण आणि त्या बालपणाच्या जुन्या आठवणी अशी ही जागा. तुम्ही सुद्धा इथे नक्की व्हिजिट करा. बाहेर निघताच तुम्हाला विके स्वादिष्ट फॅक्टरी आउटलेट दिसेल, तिथेही नक्की व्हिजिट करा. तर मंदिराचं खूप चांगलं असं दर्शन झालं. इथे येऊन पीस भेटतं एवढं नक्की. आणि आज गर्दीही बऱ्यापैकी होती. म्हणजे भरपूर लोक जशी मी आली कामावरचा असा स्ट्रेस सर्व हे करून इथे दर्शनासाठी पीस शोधण्यासाठी, तसे इथे भरपूर भक्त आले होते. काही छोटे छोटे भक्त पण आले होते, ज्यांची मस्ती चालू होती. आणि इथे मांजरवाल्या काकीसुद्धा मला भेटल्या, ते तुम्ही बघितलंच आहे व्लॉगमध्ये. सो बऱ्यापैकी पूर्ण असं झालेलं स्ट्रेस वगैरे इथे आल्यानंतर खूप जास्त रिलीज झाला. आणि जेव्हा स्वामी समर्थांची मूर्ती आपण बघतो तेव्हा मनाला जी शांती भेटते ती एक वेगळीच आहे. सो मंदिरापासून थोडंसं गावाच्या रस्त्यावरून पुढे आल्यानंतर हा प्लेस आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा नजारा वाटतोय. सो म्हणून मी विचार केला इथे थांबू, थोडंसं तुमच्याशी बोलू. आणि पुढे आपण जातोय, काही स्नॅक्स वगैरे घेतला आहे. जर पुढे झालंच तर आपण बीचवर जाऊया. बीचवरचे काही छोटे छोटे व्ह्यूज तुम्हाला दाखवते. आणि तुम्हाला पण इथला हा व्ह्यू आवडला असेल तर तुम्ही नक्की स्वामी समर्थांच्या मठामध्ये व्हिजिट करा. आणि मला पण सांगा की तुम्हाला गावी आल्यासारखं फील होते की नाही ते, आणि इथले नजारे तुम्हाला कसे वाटले. पावसाळ्यात हे वातावरण अजून खूप जास्त सुंदर होईल. सो तुम्ही पण व्हिजिट. बोलल्याप्रमाणे मी बीचवर पोहोचली. मला थोडं लेट झालं, सनसेट ऑलरेडी झालेला आहे आणि बऱ्यापैकी गर्दी आहे इथे.
आणि पाणी भरपूर जास्त आहे, जास्त जास्त असं काय बोलतात त्याला पाणी एकदम असं जास्त सुकलेलं नाहीये, भरपूर मोठमोठ्या लाटा येतात जर तुम्ही बघू शकतात तर. सो इथे थोडा वेळ बसते, स्नॅक्स वगैरे प्रेफर करते आणि मग मस्तपैकी थोड्या वेळाने मी निघते. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि तुम्ही पण स्वामी समर्थांच्या मठामध्ये व्हिजिट करणार आहात का नाही तेही सांगा. मला तर तिथे येऊन खूप जास्त पीस वाटलं. तर तुम्ही सुद्धा, तुम्हाला जर पीस हवा असेल आपल्या रोजच्या ह्या लाईफमधून, तर नक्की तिथे व्हिजिट करा. आणि हां, अशाच भरपूर अशा व्हिडिओसाठी तुम्ही मला सबस्क्राईब करा, लाईक अँड शेअर करा. सो थँक्यू सो मच.